नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 7 जुलै 2026 आज दुपारी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात येणारा दौंडचा आणि बंडगडचा विसर्गामध्ये किती बदल झाला आहे, त्याचबरोबर सकाळी 6 पासून ते दुपारपर्यंत उजनीमध्ये किती पाणीसाठा वाढला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर दुपारची आकडेवारी बघितली तर उजनीत येणारा दौंडचा विसर्ग सकाळीपेक्षा वाढलेला आहे. कारण सकाळी 1,45,000 क्युसेक 1,45,000 क्युसेकचा होता, तो आता सध्याला 1,61,848 क्युसेकचा एवढा झालेला आहे. आणि त्यामुळं उजनीत येणाऱ्या पाण्याची वाढ झाल्यामुळं उजनीची टक्केवारीही वधारलेली आहे. सकाळी उजनी धरण आपलं 20.21% होतं, आता 14.98%वर मायनसमध्ये आलेलं आहे. म्हणजे सकाळपासून उजनी धरणामध्ये 5 ते 6% पाणी वाढलेलं आहे, म्हणजेच 2.80 TMC पाणी वाढलेलं आहे. आणि संध्याकाळपर्यंत कदाचित हीच टक्केवारी किंवा पाणीसाठा बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसेल. आणि असाच विसर्ग राहिला तर उद्या दुपारीपर्यंत उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु दुसरी अशी गोष्ट अशी की उजनी धरणात येणारा जो बंडगार्डनचा विसर्ग आहे त्या विसर्गामध्ये थोडीशी घट झाली आहे. सकाळच्या विसर्गामध्ये घट होऊन तो सध्याला 38,608 क्युसेकचा विसर्ग झाला आहे. परंतु यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण वरील जी एकूण धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल परवापेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. जवळपास एकूण धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 2,927 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आणि त्या पावसामुळं त्या धरणातून पाणी खाली येणार आहे. आता सध्याला 3 धरणातून विसर्ग चालू केला आहे, त्यामुळं आता उजनी धरणाची टक्केवारी वाढणार आहे. तर निराखोऱ्यातील धरणाची स्थिती आहे. 5ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे. जवळपास 554 मिलीमीटर एवढा पाऊस त्या 5 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झाला आहे. त्यामध्ये गुंजवणीमध्ये 197 मिलीमीटर, नेरा देवधरमध्ये 158 मिलीमीटर आणि भाटघरमध्ये 84, वीरमध्ये 40 आणि नाझरेमध्ये 75 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. आणि जर पुण्याच्या आसपासची धरणं बघितली तर मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तब्बल 420 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. आणि पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 426 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळं आणखी पाणी उजनीत येणारं दौंडचं पाणी आणखी वाढणार आहे. संध्याकाळपर्यंत कदाचित 2 लाखाच्या आसपास पाणी जाईल असा अंदाज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.